नमस्कार बदलापूर शाळांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. परवा रात्रीच्या सुमारास गांधी चौकात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. आता आपल्या सोबत जे आहेत सनी सोनताटे सर, ते जेव्हा ते आणि त्यांचे सासरे पायवाट करत येत होते तेव्हा त्यांना एका रिक्षा चालकाचा धक्का लागला. जेव्हा ते त्यांना जाब विचारा गेले तर रिक्षा चालकाने आक्रमक होऊन त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. सध्यापुरती ते बालाजी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांची घडलेली घटना काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, परवा रात्री नेमकं काय झालं, काय वाद होता आणि कशामुळे एवढा आक्रमक होऊन त्यांनी तुमच्यावरती हल्ला केला? वाद तसा क्षुल्लकच होता. म्हणजे आम्ही माझे सासरे आणि मी जेव्हा चाललेलो तेव्हा रवी शिंदे म्हणून त्यांचं नाव आहे. माझी तोंड ओळख होती ते आधी, नाव नंतर कळलं मला की रवी शिंदे. तर आधी माहिती पडतं तोच आहे. आधी धक्का लागल्यानंतर मी त्याला बोललो, अरे बाबा जरा हळू चालव गाडी. तर त्यांनी बोलला, तुम्हाला समजत नाही का इथे रिक्षा स्टँड आहे. आणि त्याची आधी जो टोन होता तो एकदम हाय लेवलचा होता. आणि मी त्याला बोललो, अरे पण आम्ही तर चालतोय, बोललो जरा हळू घे ना, बघ ना पुढे. बोलतो तुम्हाला समजत नाही का? अरे आम्हाला समजतंय, पण तुला दिसतंय ना, आम्ही मागे बघून नाही चालत आहे ना, बोललो. तर त्याच्या एवढ्या बोलण्यावरून त्यांनी शिवीगाळ चालू केली. आणि दारू पिऊनच होता तो, कारण का त्याच्या बोलण्यातून लगेच वास तर आला लगेच. बोला तर याच्याची बोलण्यात काय अर्थच नाही. बोललो ठीक आहे बाबा, जाऊ दे चल. तर तुम्हाला समजा तो कंटिन्यू बोलतच होता, काय माहिती त्याला काय वाटलं किंवा काय. आणि त्या एरियातला तो गावगुंडच आहे, कारण की अजूनही तो पकडला गेला नाहीये. अजूनही ते मोकाट फिरतायत. म्हणजे तो कोणत्या लेवलचा असेल आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. आणि नंतर मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तो काही समजलाच नाही, त्याला कळलंच नाही त्याला काय ते. नंतर मी पुढे गेलो सासऱ्यांना घेऊन, तरी तो तिथून मागून शिवाय होता, ये ना घाबरला काय, हे ते सगळं बोलत होता. पुढे गेलो, बोललो ठीक, मी यांना सोडून 15 मिनिटं येतो, बोलो नंतर काय बोलायचं ते बोल. नंतर मी आलो, नंतर बोलतो, मी त्याला विचारलं, अरे एवढं काय झालं बोलायला? तर बोलतो, तुला समजत नाही का, हे नाही का, ते नाही का. तेवढ्यात त्यांनी कोणाला तरी फोन केला आणि त्याच्याच एरियामध्ये मी उभा होतो. तर लगेच त्याची 2-3 माणसं आली. आणि मग माणसं आल्यानंतर मग तो अजूनच हे झाला. मग मी त्यांना सांगतो की बाबा माझं चुकलं, ठीक आहे बोलू, मी माफी पण मागतो. तरी पण ते काय ऐकायला तयार नव्हते. थोडंसं धक्काबुक्की झाली. नंतर मग त्यांनी मारायला सुरुवातच केली. मारता मारता त्यांच्याकडे काय होतं काय माहिती नाही, ते लागलं मला, मारलं त्यांनी. आणि तिथून ती थांबल्यानंतर मग मी तिथून पोलीस स्टेशनला गेलो. मग आता साधारणपणे 2 दिवस झालेत. पोलीस प्रशासनाकडे तुम्ही काय मागणी करताय? आणि जसं आता तुम्ही म्हणालात की त्याला अजून अटक झालेली नाही, तुम्ही कंप्लेंट केली आहे, तर तुम्ही पोलीस प्रशासनाला काय सांगा? सक्त जे काय आहे ती कारवाई त्यांच्यावरती करावी. ठीक आहे. ते अजून फिरतात कसे, कारण की याच्यावरती जर चाप बसला नाही तर ते पुढच्या वेळी परत तो असंच करणार आहे. कारण की अशा वृत्तीचं, तो रिक्षावाला आहे म्हणून नाही, पण त्याची कामच अशी वृत्तीवाले लोक मी बोलतोय की अशी वृत्तीवाले लोकांना त्रास देणारच आहेत. तर माझं एकच म्हणणं आहे आणि एक रिक्वेस्ट पण आहे की बाबा आज माझ्यासोबत झालंय, उद्या कोणी माझ्या जागी दुसरा माणूस त्यांना जाब विचारायला गेला तर त्यासोबत ते असंच करणार आहेत. ठीक आहे. तर एक तसंच आहे, प्रशासनाला माझी मागणी आहे की जीवे मारण्याची त्यांनी मला हे केलेलं आहे, तर तो जो काय तो कडक कायदा त्याच्यावरती लावावा त्यांनी. तर आम्हाला थोडीशी जे काही कलम त्यांच्यावर लावलेली आहेत ती काय कलम अगदी साधारण आहेत. ठीक आहे. तर अशी साधारण कलम लावतात कसे काय ते. ठीक आहे. कारण का गुन्हा एवढा जर का माझ्यावरती आज माझं दुसऱ्यांदा माझं ऑपरेट करावं लागलेलं आहे. कालचं जे ऑपरेशन झालेलं आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे. माझा डीप हे आहे, डॉक्टर जेव्हा हे सगळं केलं, MRI CT स्कॅन केलं, तेव्हा ते कळलं की तो डीपच आहे म्हणून. ठीक आहे. तर पोलिसांना जर याचा सिरियसनेस माहिती असेल तर पोलीस करतीलच कारवाई. ठीक आहे. मग अजून ते फ्री आहेत, म्हणजे कोणाचा तरी हातभार त्यांना आहे. ठीक आहे. तर ते मला एवढंच म्हणायचं आहे की कुठेतरी आळा बसवा फक्त, बाकी त्यांचे ते बघतील अजून.